स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत तुमचा चॅप्टर नंबर 3.2 कम्पेअर अ प्रोग्राम. आता प्रोग्राम म्हणजे काय? एखादा इव्हेंट ऑर्गनाइज होतं आपल्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, ठीक आहे. त्याला कम्पेअर म्हणजेच संचालन जो करतो त्या व्यक्तीला कम्पेअर असं म्हणतात. त्या व्यक्तीची जबाबदारी असते पाहुण्यांचं स्वागत करणं, कार्यक्रमाची ओळख करून देणं, तिची थीम काय आहे ते सांगणं आणि संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे नेतं. हे एका कम्पेअरचं जबाबदारी म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी असतं. ठीक आहे. आता या लेसन मध्ये तुम्ही एखादा इव्हेंट किंवा एखादा प्रोग्राम कसा ऑर्गनाइज केला पाहिजे, कसं तुम्ही बोलला पाहिजे, कसं इंट्रोड्यूस केलं पाहिजे स्वतःला आणि इतरांना, हे सगळं तुम्ही इकडे शिकणार आहात. बिकॉज तुम्ही आजूबाजूच्या लोकांपेक्षा खूप अहेड आहात. तुम्ही युट्यूब वरती काहीतरी नवीन शिकायला येतात, टाइमपास करायला येत नाही, तर पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा ही संधी मिळू शकते की तुम्ही कोणता तरी प्रोग्राम अँकरिंग कराल. तर ह्या लेसन मध्ये तुम्ही खूप काही शिकणार आहात त्याबद्दल. सो लेट्स स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. सर्वात आधी एखादा इव्हेंट जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा गेटिंग रेडी फॉर द प्रोग्राम म्हणजे त्या प्रोग्रामची तयारी आधीपासून होते. ओके. आता लेट्स स्टार्ट. Good morning, friends. It is a pleasure for me to welcome you all to this festive occasion. Please take your seats. May I request you to keep your mobile switched off or on silent mode. ठीक आहे. आता इकडे जो अँकर आहे, कम्पेअर आहे, तो सगळ्यांना रिक्वेस्ट करत आहे की तुमचे मोबाईल सायलेंट मोड वरती ठेवा आणि शांतता राखावी. ओके. Let us ring into a merry mood of youthful creative expression and forget our preoccupations and ringtones for the time being. तर तो रिक्वेस्ट करतो आहे की तुमचे फोन सायलेंट करा आणि आपण जे काही प्रीऑक्युपेशन्स म्हणजे आपण रोजच्या ज्या कामांमध्ये इन्व्हॉल्ड असतं ते सगळं सोडून इकडे सहभागी व्हा. ओके. सो दिस इज द स्टार्टिंग ऑफ द प्रोग्राम. सेकंड स्टेप, अरायवल ऑफ द डिग्नेटरीज म्हणजे जे चीफ गेस्ट असतात किंवा कोणतरी स्पेशल व्यक्ती ज्यांना तुम्ही इव्हेंटसाठी बोलवता ॲज अ चीफ गेस्ट, त्यांचं अरायवल होतं, ते लोक येतात. I am happy to announce that the dignitaries have arrived. I request you all to be seated. तर हा संचालक सगळ्यांना बसण्यासाठी सांगतो आणि हे पण सांगतो की हे डिग्निटरीज आलेले आहेत आपल्या स्कूलमध्ये. ओके. I request a head girl, Miss Subhada Murarka, to escort the dignitaries to the dais. Dais म्हणजे जिथे बसतात ती जागा. तर तो सांगतो की हेड गर्ल, तुम्ही प्लीज त्यांना स्टेजवरती किंवा त्यांची जी सीट आहे त्यांच्या जागेवरती त्यांना घेऊन या. ओके. Commencement of the program. The program सुरू होतो. Honorable chief guest of today's function and an artist of great renown, Shri चारुदत्ता दिवान, प्रेसिडेंट ऑफ बालानंद एज्युकेशन सोसायटी. तर हा कम्पेअर सर्वांची नावं घेतो, त्यांच्या प्रिन्सिपलचे, व्हाईस प्रिन्सिपलचे, चीफ गेस्टचं आणि मग चीफ गेस्ट बद्दल पण सांगणार तो. ओके. तर इथे त्यांनी सगळ्यांचे नावं घेतले आणि त्याच्या शाळेचं नाव काय आहे? बालानंद विद्यालय. I extend a hearty welcome to you all. We have gathered here for the inauguration of our school art festival. Inauguration म्हणजे उद्घाटन. ओके. नेक्स्ट स्टेप आहे लाइटिंग द इव्हेंट. जेव्हा सगळे बसले आहेत, आता जो संचालक आहे तो सगळ्यांना इन्व्हाइट करणार की प्लीज कम अँड लाईट द लॅम्प. लेट अस बिगिन दिस ऑस्पिशियस ओकेशन. ऑस्पिशियस म्हणजे शुभ ओकेशन. ओके. विथ समथिंग सिम्बॉलिक ऑफ नॉलेज अँड लर्निंग. काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा लर्निंगसाठी आपण जे स्टार्ट करतो आहे त्यासाठी मी इन्व्हाइट करतो सगळ्यांना. And for this, I would like to request you all, the honorable members on the dais, to kindly light the traditional lamp and offer prayers. तर हा सांगतो की प्लीज इकडे पुढे या आणि जे दीप प्रज्वलन असतं ते करा. आता प्रत्येक स्कूलमध्ये जो इव्हेंट असतो किंवा कोणता तरी प्रोग्राम असतो त्याच्या स्टार्टिंगला दीप प्रज्वलन करतात. ओके. तुमच्या स्कूलमध्ये काहीतरी वेगळं करत असतील तर नक्की सांगा. फ्रेंड्स, look at the amazing quality of this lamp. When lit, not only does it carry the tremendous potential to break the darkness of the light, but also leaves way for 1,000 other lamps to be lit from its rim. तर आता हा कम्पेअर जो आहे, संचालक आहे, तो सगळ्यांना इन्व्हाइट करतो की येऊन दीप प्रज्वलन करा. ओके. आणि इथे त्यांनी खूप छान भाषा वापरली आहे की जे आपण लाईट्स, जे दिवे आपण लावतो आहे ते तर अंधाराला कमी करतात, पण त्याचबरोबर त्या दिव्यांच्या आधाराने आपण अजून पण दिवे पेटवू शकतो. Likened to the lamp is knowledge. Knowledge to spread light. It neither divides nor subtracts. It only adds and multiplies. जर एक मुलगा किंवा मुलगी शिकली तर ती हजारोंना शिकवू शकते.
ती दुसऱ्याला शिकवेल, त्याच्या पुढचे लोक अजून लोकांना शिकवेल, तर असं नॉलेज सुद्धा स्प्रेड होत राहतं. मिस अनघा भाटिया ऑफ स्टँडर्ड 7th अँड हर ग्रुप विल नाव सिंग द स्कूल सॉन्ग. तर इथे स्कूल अँथम किंवा स्कूल सॉन्ग हे गाणं गायला तो सांगतो. वेलकम अँड इंट्रोडक्शन ऑफ द गेस्ट. आता दीप प्रज्वलन झालं, स्कूल सॉन्ग झालं, त्यानंतर जे चीफ गेस्ट आहे त्यांचं इंट्रोडक्शन करतो. अतिथी देवो भव. Our Indian culture regards guests as gods. Let us welcome and honor our distinguished guest. तर आपल्या कल्चरमध्ये अतिथी देवो भव म्हणजे जे अतिथी येतात, जे गेस्ट असतात ते आपले देव असतात. ओके. इट इज इंडीड our proud privilege to have amidst us a very eminent personality from the field of art and culture. Renowned artist, a painter of international repute and proud recipient of many prestigious awards. President of Kala रंजन अकॅडमी श्री चारुदत्ता दिवान. तर आता इकडे जो अँकर आहे तो जो चीफ गेस्ट आहे त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल किंवा ते कुठे काम करतात, ते कोणत्या क्षेत्रात काम करतात, कले क्षेत्रात काम करतात, ते प्रेसिडेंट आहेत, ते सगळं सांगतो आहे. ओके. I would request our principal to welcome him by offering a token of love and appreciation. Books. 2 volumes of cherished lives of great artists. We are offering books because flowers might perish, but books can stay forever. आता इथे जे चीफ गेस्ट आहे त्यांना त्यांचे स्कूलचे प्रिन्सिपल हे बुक देत आहेत. बुकचं नाव काय आहे? व्हॉल्यूम ऑफ चेरिश्ड लाईव्स ऑफ ग्रेट आर्टिस्ट. ठीक आहे. आता ते लोक बुक यासाठी देत आहेत की जर पुष्पगुच्छा किंवा फ्लावर्स दिले तर ते फ्लावर्स पेरिश होतात, खराब होऊन जातात, पण बुक कधीच नाही होणार. ओके. आता आमच्या स्कूलमध्ये सुद्धा सॅपलिंग्स म्हणजे जे झाड असतं, रोपटं, ते द्यायची पद्धत होती. तुमच्या स्कूलमध्ये काय आहे नक्की सांगा. थँक्यू सर. I would now request the convener of this art festival, our art teacher, respected Miss Shilpa Shanghani, to welcome the beacon of our institution. तर जे त्याची टीचर आहे, ओके, कन्व्हियर म्हणजे ज्यांनी ऑर्गनाइज केलं आहे, संयोजक आहे, तिला तो इन्व्हाइट करतो. ओके. बालानंद अकॅडमी मिस्टर अवधूत पाठक. I would now request our school captain and cultural in charge, Miss Subhadha Muraka, to welcome our even inspiring dynamic principal, Dr. Ajinkya Parekhi, sir. Our enthusiastic vice principal will be welcomed by Anagha Bhatia. तर इथे चीफ गेस्टचं वेलकम होतं, त्याच्या स्कूल प्रिन्सिपल्स त्या सगळ्यांबद्दल इथे सांगितलं आहे. ओके. इंट्रोडक्टरी स्पीच. To appraise you about the art festival, I request the principal, Dr. Ajinkya Parekhi, to deliver his introductory speech. तर हा जो प्रोग्राम आहे कशाबद्दल आहे, काय आहे, हे तो प्रिन्सिपलला इन्व्हाइट करतो की तुम्ही सर या आणि तुम्ही ह्या प्रोग्राम बद्दल रिलीज. फ्रेंड्स, वी हॅव प्रिपेअर्ड युअर अ व्हॉल्यूम comprising photographs of all the beautiful and unique pieces of arts which are displayed today in the auditorium. They are the artistic and skillful contribution from our students. I request the chief guest to release his special book on this occasion and formally inaugurate the art festival. Thank you, sir. या स्पेशल इव्हेंटमध्ये बुक रिलीज होणार आहे. ओके. त्यांच्या स्कूल्सचे फोटोग्राफ्स असणार आहेत त्याच्यात. मग स्टुडंट्सनी काय काय केलं आहे पूर्ण वर्षात ते सगळं त्या बुकमध्ये असणार आहे. ओके. तर ते रिलीज करण्यासाठी तो प्रिन्सिपलला सांगतो आहे. I know this has aroused curiosity in you to see the exhibition. After this program, you can take that pleasure. तर तो स्टुडंट्सला सांगतो आहे की जे उद्घाटन आहे एक्झिबिशनचं ते झालेलं आहे आणि ह्या प्रोग्राम नंतर तुम्ही ते बघू शकता. मग कल्चरल प्रोग्राम म्हणजे डान्स, ऍक्टिव्हिटीज ते सगळं स्टार्ट होतं. ओके. तर तो सांगतो की वी नाव इन्व्हाइट दिस टॅलेंटेड बँड ऑफ म्युझिशियन टू डिस्प्ले देअर टॅलेंट. वी प्राऊडली प्रेझेंट द ताल कचेरी. ठीक आहे. तर इथे जे वाजंत्री आहेत ते सगळे वाजवून इकडे प्रोग्राम स्टार्ट करतात. साहिल ऑफ स्टँडर्ड 10th A विल गिव्ह अ वोकल रेंडिशन. रेंडिशन म्हणजे गायन, स्वर गायन. And the same piece will be demonstrated on different instruments. Let's enjoy the ताल कचेरी. तर ते लोक वाजवणार आणि त्या स्वरावरती हा जो साहिल आहे तो गाणं गाणार. ओके. Let us give a round of applause for that excellent demonstration. मग हा कार्यक्रम संपतो आणि मग सगळे टाळ्या वाजवतात. ओके. Different states display their unique identity through their respective culture.
Standard 7C will now give a beautiful presentation of the famous Koli dance from Maharashtra. त्यानंतर डान्स चालू होतं कोली डान्स. ओके, नाव अ लाईट कॉमेडी प्ले विल बी प्रेझेंटेड बाय स्टँडर्ड 9. तर वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत, ते लोक आपले कार्यक्रम म्हणजे कोण डान्स करतं, कोण गायन करतं, कोण वाजवतं, तर हे सगळं स्टार्ट होतं. ओके, त्यानंतर येतं प्राइज डिस्ट्रीब्युशन. You are all eagerly waiting for the prize distribution. There are butterflies in your stomachs. You will soon be relieved of your anxiety. Anxiety म्हणजे eagerness. किंवा जे आपल्यामध्ये काहीतरी नवीन घडणार असतं तर आपण कसं नर्वस असतो ते. Everyone is unique in his or her potential. All are talented, yes, but some do perform better and their talents need to be appreciated. तर इथे जो संचालक आहे तो सगळ्यांना डायरेक्ट करतो की आता ही सगळी भाषा आहे जी एखाद्या इव्हेंट किंवा प्रोग्राम मध्ये म्हणतात. ओके, सो दिस लँग्वेज इज व्हेरी प्रोफेशनल लँग्वेज. I would now invite the chief guest to declare the prize winners and give away the prizes for the different categories of arts. Thank you, sir. तर तो इन्व्हाइट करतो चीफ गेस्टला की जे जे टॅलेंटेड आहे, जे जिंकलेले आहेत, त्यांना सगळ्यांना तुम्ही गिफ्ट द्या. ऍड्रेस बाय द चीफ गेस्ट. तर इथे चीफ गेस्ट आपली स्पीच देणार. आय वुड नाव रिक्वेस्ट आय इल्युस्ट्रियस चीफ गेस्ट टू ऍड्रेस द ऑडियन्स. थँक्यू सर. ठीक आहे, त्यांनी स्पीच दिलं, त्यानंतर मग हा बोलतो की थँक्यू सर for this wonderful speech. Okay, we are immensely grateful to you for your invaluable words of enlightenment. मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल thank you. Vote of thanks. This is the end speech. Who have lent a helping hand to make this art festival meaningful. And the formal vote of thanks, I invite the convener of this program, our teacher Miss Shilpa Sanghani. वोट ऑफ थँक्स म्हणजे जो ज्यांनी संयोजन केलं आहे, जी त्यांची टीचर आहे शिल्पा संघानी, तो त्यांना बोलवतो आणि वोट ऑफ थँक्स म्हणजे सगळ्यांना आभार व्यक्त करण्यासाठी स्पीच देण्यासाठी सांगतो. तर हे पूर्ण होता प्रोग्राम. ह्याच्यातून तुम्ही काय शिकलात हे मला नक्की कळवा आणि मी कोणते चॅप्टर नेक्स्ट एक्सप्लेन करू जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतायत ते नक्की सांगा. थँक्यू सो मच.